सेल्फ मेकअप की मेकअप आर्टिस्ट? मेकअप आर्टिस्ट. साड़ी की गाउन? साडी. बोल्ड की न्यूड? समटाईम न्यूड्स बट समटाईम बोल्ड. ओपन हेअर की बन? मोस्टली बन, कारण खूप गरम होतं आहे आणि त्याच्यामुळे बन बिकॉज सिरियलमध्ये 14 तास मी ओपन हेअरमध्येच असते. हाय हॅलो नमस्कार, मी तनुजा देवकर. रेड कार्पेटवर आल्या स्टार प्रवाहाचा पुरस्कार सोहळा आहे आणि माझ्यासोबत एक गोड अभिनेत्री आहे. ॲक्च्युली ती भूमिका तर विलनची करते पण दिसते इतकी गोड की ह्या रेड कार्पेटवरही तितकाच गोड लुक करून आली आहे. कशी आहेस रुपाली? खूप छान आहे. तू कशी आहेस? मी मस्त आहे. आणि आज लुक जो रेडी झाली आहेस त्याचं क्रेडिट कोणाला देशील किंवा काय थीम लक्षात ठेवून तू आजचा लुक तयार केला आहेस? सपना म्हणून एक डिझायनर आहे, तिने हा लुक क्रिएट केला आहे. डोक्यात एवढंच होतं की स्टार प्रवाह पुरस्कार आहे, आपण प्रत्येक वर्षी काहीतरी वेगळं रेड कार्पेटवर घेऊन येतो. सो असा कलर एक असावा आणि माझा नेहमी हा एक थॉट असतो की असा कलर असावा की जर मी नजर मारली तर तो कलर कोणीही वेअर केलेला नसावा, असा एक वेगळा युनिक कलर असावा. सो आणि पेस्टल कलर चूज केला बिकॉज सरकारची पॅलेट जी आहे, सरकारचे जे कॅरेक्टर आहे ते कम्प्लीट पेस्टल कलर्सचं आहे आणि पेस्टल कलर्स इन आहेत. आता समर येतं आहे, सो दिस इज अ व्हेरी सूदिंग कलर आहे. आणि तिला म्हटलं होतं की प्रवाह पुरस्कार आहे, जरी वेस्टर्न थीम असली तरी थोडासा मराठमोळा टच असावा त्याच्यावर. सो ही साडीसुद्धा आहे प्लस गाऊनसुद्धा आहे आणि हे वेल जी आहे खूप मोठी वेल आहे ही, पण मग मी तिला टाकिंग केलेली आहे छान अशी. त्याला एक असा एक ब्रायडल लुक पण आला आहे प्लस एक वेस्टर्नाइज लुकसुद्धा देण्याचा प्रयत्न केला. खूप गोड दिसतेस. आपण एक गेम खेळूया क्विक. तुला जर या अभिनेत्रींकडून काही चोरायचं असेल किंवा घ्यायचं असेल तर तू काय घेशील? येस. बापरे. अमृता खांडेकर, डान्स. प्रार्थना भैरे, तिचे डोळे, पूजा सावंत, उंची, प्रिया बापट, तिचं बिंदासपणा, तिचं हसणं, तिच्या वाट्याला आलेल्या जितके चित्रपट आहेत ते सगळे. सई तामणकर. बोल्ड अँड ब्युटिफुल आहे ती. डेफिनेटली तिचा जो काही एक स्टाईल स्टेटमेंट आहे, मला असं वाटतं की बऱ्यापैकी इंडस्ट्रीतल्या मुली ते फॉलो करतात. सो मला वाटतं तो स्टाईल स्टेटमेंट प्लस ती आज ज्या पद्धतीचं काम करते, ज्या पद्धतीने तिने तिला स्वतःला ग्रूम केलं आहे, सो डेफिनेटली तो कॉन्फिडन्स. प्राजक्ता माळी. प्राजक्ता माळीकडनं अगेन डान्स प्लस ती ज्या पद्धतीने बिंदासपणे अँकरिंग करते ते, आणि अगेन तिने आता फुलवंती नावासारखा सिनेमा तिने को प्रोड्यूस केला. सो ही एवढी सगळी मेहनत, एवढ्या सगळ्या गोष्टी तू एका वेळी करतेस, सो तो सगळा तिचा कॉन्फिडन्स. मुक्ता बर्वे. आय लव्ह हर. अभिनय तिच्याकडनं मी म्हणजे मला ॲक्च्युली नाही घ्यायचं तिच्याकडनं तसं ते, कारण मला तिला स्क्रीनवर बघायला खूप आवडतं, मला तिचं काम बघायला खूप आवडतं. आणि म्हणजे मला मराठीमधल्या त्या काळातल्या म्हणजे मुक्ता त्या काळातली नाही आहे पण त्या काळातल्या म्हणशील तर स्मिता पाटील, रंजना, ह्या सगळ्या माझ्या ना खूप फेवरेट ॲक्ट्रेसेस आहेतच म्हणेन मी, कारण त्यांचा वारसा ह्या सगळ्या पुढे नेत आहेत. त्याच्यानंतर रसिका जोशी वगैरे, आणि त्यानंतर मुक्ता बर्वे ही माझी फेवरेट ॲक्ट्रेस आहे. सो मला तिच्याकडनं काही काढून नाही घ्यायचं, तिला मला असंच कायम तिला स्क्रीनवर बघायचं. गिरिजाकडनं सुद्धा अभिनय आणि तिचा गोडवा. मृण्मयी देशपांडे. मृण्मयीकडनं अगेन तिचं काम प्लस ती खूप उत्तम गाते, सो तिचे डोळे. सो आपण दिस ऑर दॅट गेम खेळूया. डिझायनर की सेल्फी स्टाईल? डिझायनर. सेल्फ मेकअप की मेकअप आर्टिस्ट? मेकअप आर्टिस्ट. साडी की गाउन? साडी. मोनोक्रोम की कलर? मोनोक्रोम. बोल्ड की न्यूड? समटाईम न्यूड्स बट समटाईम बोल्ड. हेवी दागिने की मिनिमल दागिने? मिनिमम. हिल्स की फ्लॅट्स? हिल्स, पण काही कारणास्तव फ्लॅटसुद्धा, दोन्ही ॲक्च्युली. ओपन हेअर की बन? मोस्टली बन, कारण खूप गरम होतं आहे आणि त्याच्यामुळे बन बिकॉज सिरियलमध्ये 14 तास मी ओपन हेअरमध्येच असते. सो अशा काही इव्हेंट्सला आय प्रिफर तो टाईडअप असलेलं जरा मला आवडतं. परफ्यूम की बॉडी वॉश? परफ्युम्स. आय लव्ह फ्रेग्रन्स. मिनी बॅग की बिग बॅग. संसार घेऊन चालते मी. जाता जाता एक लास्टचा क्वेश्चन की एवढं सुंदर दिसतेस तू आज, तर आज स्टार प्रवाहाच्या एका ॲक्ट्रेसची जी स्टाईल आहे, कोणत्या ॲक्ट्रेसची स्टाईल रुपालीला सगळ्यात जास्त आवडते? मला वाटतं सरकारचीच स्टाईल मला जास्त आवडते, रुपालीची स्टाईल मला आवडते, कारण मी अजून आत्ता कोणाला बघितलेलं नाही आहे. मी आता फक्त समृद्धी दिसती आहे मला.
सो बाकी मला कोणी दिसलेलं नाही आहे. सो जेव्हा बघेन तेव्हा नक्की तुला या प्रश्नाचं उत्तर देईन. नक्की नक्की आणि सुंदर दिसतेस. रेड कार्पेट एन्जॉय कर. थँक्यू सो मच.